नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अखेर तोंड ताबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या सुमनला रविराजने सत्य विचारताच आता नागराजचे महिप्त सोबत असलेले संबंध आणि त्यांची मैत्री आता रविराज समोर उघड होऊन रविराज या सगळ्याचा पाठपुरावा करणार आहे आणि त्याचप्रमाणे महिप्तच्या तोंडूनच रविराजला प्रियात नवी नसल्याचे सत्य समजणार आहे आणि आतापर्यंत नागराज आणि महिप्तने एकत्र मिळून जे काही सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबास बरोबर जे कारस्थान केलेले आहे आणि जे घडवून आणलंय हे सगळं आता रविराजला समजल्यानंतर रविराज हा कशा प्रकारे नागराज आणि आपल्या महिप्तची वाट लावणार आहे आणि नागराजच्या विरोधात आता कशा प्रकारे तो पूर्णपणे प्रूफ मिळवत नागराजला आणि महिप्तला एकत्र जेलची हवा खायला पाठवणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहत होतो की नागराजने सुमनला ब्लॅकमेल करून तीच तोंड बंद करून टाकलेलं असतं, परंतु जेव्हा सुमन घरात वावरत असते तेव्हा तिच्या वागण्यामध्ये जरा काहीतरी चुकीचं दिसून येत असतं. म्हणजेच सुमन जे काही करत असते सगळ्या गोष्टीत ती चुकत असते आणि कुठेतरी गोंधळात गडबडत असते. त्यामुळे प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं की आपली सुमन ही अशी नेहमी वागणारी नाहीये. प्रत्येक गोष्टी ती अगदी अप टू डेट करत असते, परंतु तिच्या मनात जर काही वेगळं सुरू असेल किंवा तिला कोणत्या प्रकारचा तणाव असेल तरच सुमन अशी वागते हे प्रतिमाला लक्षात आलेलं असतं. त्यामुळे प्रतिमा ही सुमनला विचारते की मला सांग सुमन, तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तू असं जरा वेगळं का वागतीयस? काहीतरी असं आहे तू आमच्यापासून लपवते. तेव्हा सुमन म्हणते की नाही अहो, असं काहीच नाहीये वहिनी, तुम्ही असं का म्हणताय? म्हणजे तुम्हाला असं का वाटतंय? तेव्हा ती म्हणते की मी कित्येक वर्ष तरी तुझ्यासोबत राहते सुमन, आणि हो गेले काही वर्ष मी नव्हते इथे, परंतु आता परत आल्यानंतर तुझ्या स्वभावाची सवय झाली आहे. मला तू जे काही वागतेस ना ते मला अगदी व्यवस्थितपणे ओळखता येतं. त्यामुळे काय असेल ते प्लीज मला सांग. आता डायनिंग टेबलवरच हे सगळं विचारत असताना नाश्ता करत असताना रविराज म्हणतो की हो, मलाही तेच वाटते. म्हणजे प्रतिमा, तू बरोबर बोलतेस. अगदी तुझं हे जे काही ऑब्झर्वेशन आहे ते अगदी करेक्ट आहे. नागराज, काही झालंय का रे? म्हणजे तू काही बोललायस का सुमनला किंवा तू काही ओरडला का तिला, ज्याने ती इतकी टेन्शनमध्ये आहे? कारण तुझ्याशिवाय तिचं आणखी दुसरं काहीही असं वाईट किंवा चांगलं वागण्याचं कारण असू शकत नाहीये. तेव्हा मग तो म्हणतो की दादा, अरे मी कशाला काय बोलायला? हो, नुसता वेंधळेपणा भरलेला आहे तिच्यात. अरे जरा नुसतं चुका चालूच असतात तिच्या, हे नाही तर ते या चुका तर तिच्या सुरूच असतात. त्यामुळे मी कशाला काय तिला बोलायला हवीय? ती तीच काहीतरी चुका करत असेल खरं तर मला माझ्या कामामुळे तिच्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाहीये. तेव्हा नागराज म्हणतो की म्हणून दादा, मला खरंच काही कळत नाही ती तशी का वागते. एरवी मी तिला समजवलंय की तू जरा हुशार वाग. म्हणजे कसं आहे, जरा नीट वाग. कारण आता प्रतिमा वहिनीची जी अवस्था आहे त्यावरून तुला घर सांभाळायचंय. म्हणजे प्रतिमा वहिनी तशी आपली चांगली होतीये, पण कसं आहे ना, सध्या घराला एका खमक्या बाईचा आधाराची गरज आहे ना. मग तो आधार हा सुमन्य नको आहे का बनायला? त्यामुळे मी तिला सारखं ते बोलत असतो. तेव्हा खरं तर नागराजच जे बोलणं असतं त्या रविराजला जरा खटकतच असतं. नागराज हा सुमन वेडीच आहे, भोळसच आहे असं सगळं बोलून दाखवत असतो. त्यामुळे नागराज ते बोलणं रविराजला जरास त्रासदायक वाटत असतं. कारण तो सारखा विचार करत असतो की हा नागराज अजून कसा आला नाही, याला कधीच बोलावले, मी पुढे काय करायचं काय नाही या गोष्टींचा विचार करायचाय. कारण ती बावळट प्रिया आता लवकरच दामीन मिळून सुटते की काय याची भीती मला वाटते. आणि हा तिथे काय करतोय म्हणून महिप्तचा जीव नुसता वरखाली होत असतो. मग आता सुमन बाजूला गेल्यानंतर रविराज त्याच्यावर ओरडतो आणि त्याला म्हणतो की हे बघ नागराज,
हे जे काही तुझं वागणं आहे ना ते जरा तू बदल. म्हणजे तू सुमनला इन्सल्ट करतोयस. अरे तिच्या भावनांचा जरा तरी आदर करत जा, कारण सुमन जे काही वागते ती तुझ्या प्रेमापोटी करत असते रे. तीच तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती अशी वागतीये. खरं तर तीच तुझ्या वागण्यावर तिचं सगळं वागणं अवलंबून असतं. तू जर तिच्याशी चुकीचं वागलास तर ती दुःखी असते. प्रेमाने वागलास तर ती खूप आनंदात असते. इतकंच तिला हव्य रे फक्त तुझं प्रेम. मग तू असा का चुकीचा वागतोयस तिच्याबरोबर? बरं ती असेल भोळचट परंतु ती मूर्ख नाहीये. तिला सगळं समजतं. त्यामुळे नागराज आधी तुझं वागणं बदल, मगच तुझ्या लक्षात येईल तू काय चुकीचं वागतोयस ते. परंतु तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये. खटकतंय कारण सुमन हे काही दिवस गेले मला डिस्टर्ब वाटते आणि त्यामागचं कारण काहीतरी वेगळं आहे ना असंच मला वाटते. नागराज म्हणतो की नाही रे दादा, मी ना नंतर बोलतो तुझ्याशी, मला जरा घाई आहे आता. घाईघाईत त्या नाश्त्याच्या टेबलवरच लगेच तो फोन विसरून निघून जातो आणि महिप्तला इथे न राहिल्यामुळे तो लगेच नागराजला कॉल लावतो आणि फोन हा टेबलवरच तिथे ठेवलेला असतो. आता सुमन लांबूनच त्याला जाताना बघत असते आणि मग त्याच वेळेला रविराज आता उठतो आणि हे काय, या नागराजचा फोन इथेच राहिला वाटतं म्हणून तो टेबलवर फोन बघायला जातो. तर आता फोनवरती त्याने पाहिल्यानंतर महिप्त हे नाव सेव्ह केलेलं असतं. महिप्त शिखरे. आता हे वाचल्यानंतर रविराजला जबरदस्त धक्का बसतो की महिप्त शिखरेच नाव याच्या मोबाईलवर, याचा आणि महिप्तचा काय संबंध आहे. तेवढ्यातच आता तो विचार करतो की काय करू, पण फोन उचलल्यामुळे त्याला नक्की समजेल तरी की काय आहे आणि काय नाही. सुमनच्या नाराजी मागचं हेच तर कारण नसेल ना असा विचार त्याच्या डोक्यात येतो आणि तो फोन उचलतो. फोन उचलल्या लगेच महिप्त समोर कोण आहे कोण नाही याची शहानिशा न करताच बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की अहो नागराज शेठ, किती वेळ झाला तुमची वाट बघायची, काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात तुमच्यासोबत म्हणून तुमची वाट बघतोय ना. तुम्हाला माहिती आहे का ती प्रिया जेलमधून सुटणार आहे आता लवकरच. तिने इतकं कारस्थान केले ना, तुम्हाला काय सांगू. तिला मी हॉस्पिटलमध्ये मारायला गेलो, त्या चिचुंद्रीने त्याचाच फायदा घेतला. म्हणजे त्या सगळ्याचा व्हिडिओ जो होता हॉस्पिटलमध्ये काय तो सेव्ह होतो ना. त्यानंतर मग पोलिसांना आणि जज साहेबांना पटवून दिलं म्हणे तिने की माझ्यापासून तिला धोका होता म्हणून ती 2 वर्ष खोट बोलत होती साक्षीबद्दल. आता हे सगळं रविराज समोरून ऐकत असतो. तो एकही शब्द बोलत नाही कारण त्याला सगळं सत्य आता समजून घ्यायचं असतं. महिप्त हा म्हणत असतो की बोला हो, काय झालं, काय हो ती मुलगी ना आता पुन्हा त्या सुभेदारांच्या घरात शिरणार मला. तर आता खरंच असं वाटतं ना की त्या मुलीचं सगळं सत्य सांगून टाकावं. ती मुलगीही त्यांच्या घरातली तन्वी नाहीच आहे हे सगळं त्यांना सांगून टाकावं असं मला वाटतंय. आता हे मात्र ऐकल्यानंतर नविराजला जबरदस्त धक्का बसतो, कारण ती तन्वी नाहीये म्हणजे हा असं काय बोलतोय नक्की आणि तिच्याबद्दल एवढं कोणतं गुपित त्याला माहिती आहे. त्यानंतर तो म्हणतो की बरं तुम्ही येताय ना लवकर, त्या तन्वीबद्दल म्हणजेच त्या खोट्या तन्वीबद्दल मला डिस्कशन करायचंय, त्यामुळे प्लीज लवकर ये. आता रविराज तिथून फोन कट करून टाकतो. त्याला तर तन्वीबद्दल ऐकून धक्काच बसलेला असतो. नंतर नागराज हा फोन शोधण्यासाठी म्हणून पळत येतो आणि म्हणतो की दादा, अरे माझा फोन पाहिलास का तू. तेव्हा रविराज म्हणतो की हा काय, तो फोन तिथेच आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, हा फोन इथेच आहे का, कोणाचा फोन वगैरे तर आला नव्हता ना, असं तो पटकन घाबरूनच विचारतो. कारण त्याला फोनवरून खूप भीती वाटत असते, कारण त्याला महिप्तची सवय माहीत असते. तो कधीही रागाच्या भरात पटकन फोन लावून टाकतच असतो. तेवढ्यात तिथून महिप्तचा पुन्हा फोन येतो आणि नागराज उचलतो. म्हणतो की हॅलो, हा बोल ना मित्रा. तेव्हा तो समोरून म्हणतो की अरे मित्रा काय, मी कधीच बोलतोय तुमच्यासोबत. बरं या, चला लवकर, वाट बघतोय. तेव्हा नागराज म्हणतो
की हो हे मी पोचतोय, लगेचच पोचतोय, मी निघालोय माझ्या घरून. हा असं तो आता मुद्दामच कोणीतरी दुसरंच असल्याचं नाटक दाखवतो. ते सगळं प्रतिमा लांबून बघत असते आणि ती म्हणते की नागराज भाऊजी बरं ठीक आहे, तुम्ही या लवकर. हा घरी आणि सुमनच्या बाबतीत काहीतरी विचार करा. तेव्हा तो म्हणतो की हो वहिनी, तुम्ही नका चिंता करू. सुमनच मी बघतो काय ते, आणि मी आता जरा घाई. तेव्हा मी निघतो. नागराज असं बोलून निघतो आणि नागराज त्याला आता काही कळलेलंच नसतं की रविराजने फोनवर बोलणं ऐकलंय आणि किंवा रविराजही तसं त्याला दाखवत नाही की मी तुझं बोलणं ऐकलंय. या सगळ्या गोष्टी आता तो रविराज म्हणतो की बरं ठीक आहे नागराज सुद्धा, आपण आल्यावर नंतर बोलूया. नागराज आता तिथून सटकतो, परंतु तो चेहऱ्यावर अजिबात काही कुठल्या प्रकारच टेन्शन दाखवत नाही, कारण नागराजला त्याला अगदी बेसावत ठेवायचं असतं आणि पहिले ही गोष्ट मग त्याला सुमन बरोबर बोलून घ्यायची असते. म्हणूनच तो हे सगळं अगदी शांतपणे ऐकून घेत असतो. नंतर मग आता सुमन ही अगदी नॉर्मल असते. नागराज निघून गेल्यानंतर तो प्रतिमा आणि सुमन दोघींनाही किचनमधून बाहेर बोलावतो. आता दोघीजणी आल्यावर रविराज हा भयंकर चिडलेला दिसतो. प्रतिमा विचारते की काय हो, काय झालं, तुम्ही इतके चिडलात कशाला. तेव्हा आता लगेच सुमनही तिथेच उभी असते. सुमनला तो विचारतो की सुमन, तू अशी माझ्या समोर ये, मला खरखर सांग काय झालंय, अशी कोणती गोष्ट आहेस ज्याने तू डिस्टर्ब आहेस. इतकी अशी कोणतीही साधी सोपी गोष्ट नाहीये, कारण नागराज तुला काहीतरी बोलेल आणि तू ते मनाला लावून घेशील असं काहीच नसतं. प्रत्येक वेळेला तू तसंच वागत आलाय तरी तू सहन केलेस, पण आता असं काहीतरी कारण आहे ना जे तू आमच्यापासून लपवतेस. खरोखर सांग काय कारण आहे आणि नक्की सांगायचंस. आता रविराजचा तो भडकलेला चेहरा पाहून ती आता थरथरू लागते आणि भाऊजी. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघ, घाबरू नकोस, खरं काय ते सांग, मला हवं तर मी तुझी मदतच करेन, नको काळजी करूस. तेव्हा मग ती म्हणते की मला खरंच तुम्हाला खरखर सांगायचं आहे, पण यांच्यामुळे माझे हात अडकले गेली आहे, यांनी मला धमकी देऊन ठेवली आहे. तेव्हा मग रविराज आता शांत बसतो. तो म्हणतो की हे बघ, तू मला तुझा भाऊ समजतेस ना, मग मला सांग खरं काय आहे ते. अगं आपल्याला जर काही समजलं नाही तर मी मोठा भाऊ म्हणून त्याची कशी मदत करणार आहे. हे सगळं गोष्ट आता तिला पटते. ती म्हणते की मला माफ करा, अगोदर मी तुमची माफी मागते. काही दिवसापूर्वीच मला हे सत्य समजले, पण मी तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्ही तन्वीच्या टेन्शन मध्ये ये होतात. शिवाय वहिनीच सगळं हे ट्रीटमेंट, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं नाही सांगितलं, पण गेले काही दिवस मी हा सगळा त्रास एकटी सहन करतीये. तेव्हा मग रविराज म्हणतो की बरं, तू आता तरी सांग मला, निदान मी विचारतोय ना, तुला समोरून कसलंही टेन्शन नाहीये. आम्हाला तुमचं टेन्शन नाही बघवते, प्लीज सांग काय झालंय. तेव्हा मग आता प्रतिमा पण तिला रिक्वेस्ट करते की हो सुमन, मलाही तुला असं बघवत नाहीये, प्लीज सांग. तेव्हा मग ती म्हणते की महिप्त आणि नागराज या दोघांचेही मैत्रीचे संबंध आहेत. दोघंही एकमेकांशी खूप मैत्रीपूर्ण वागतात आणि नागराज इतके दिवस ज्याच्याकडे जात होते मैत्रीचं काम किंवा मित्राकडे जातोय म्हणून तो महिप्त हे ऐकल्यावर रविराजला धक्का बसतो. तो म्हणतो की काय म्हणजे नागराज आता पण महिप्तकडे गेलाय. तेव्हा मग ती म्हणते की हो, आताही ते महिप्तकडेच गेले असणार, मला माहिती आहे, कारण सारखे त्याचे कॉल त्यांना येतच असतात. मला कळत नाहीये की यांचं असं काय आहे. तेव्हा मग फोनवरती जे रविराजने ऐकलंय तो सुमन समोर उघड करत नाही किंवा प्रतिमा समोर त्या दोघींनाही धक्का बसेलच अशी त्याला खात्री असते. म्हणून आता तो म्हणतो की एक मिनिट सुमन, म्हणजे तू हे सगळं पाहिलेस का. तेव्हा ती म्हणते की हो, तुम्हाला आठवते ते भाऊजी, तुम्ही मला भाजी मार्केटमध्ये सोडलं होत. या दिवशी कारमधून तुमच्यानंतर मी भाज्या घेत असताना मला समोरची टपरी होती चहाची, त्या टपरीवर महिप्त आणि हे चहा पिताना दिसले होते आणि मी तिथे बघायला गेली तर दोघेही तिथून निसटले,
परंतु मी जेव्हा त्यांना घरी आल्यावर विचारलं, त्यांनी मला उडवाउडवीची उत्तर दिली की नाही, हे सगळं नाहीये. त्यावेळेला मग मी गप्प बसले. त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण माझं मन यावेळेला मारत नव्हतं म्हणून मी पुन्हा जाऊन त्यांच्या रूममध्ये ऐकलं, कानोसा दिला. तेव्हा ते महिपशी बोलताना ऐकताना, फोनवर बोलताना मला कळलं आणि ते मी ऐकलं पण. आणि त्यावरून सिद्ध झालंय की ते त्यांच्या मैत्रीबद्दल बोलत होते आणि आपण बाहेर भेटायला नको, कारण कोणीही जर पाहिलं किंवा दादाने पाहिलं तर वाट लागेल असं ते बोलताना मी ऐकलं. आता हे ऐकून रविराजलाही धक्काच बसतो. म्हणजे हे सगळं काय करतोय नागराज नक्की? त्याचं काय चाललंय? त्यात तन्वीची वाट लागलीये त्या महिपच्या नादाला लागून आणि त्याच्या लेकीच्या. मग आता हा नागराजही काय करतोय? तोही कशाला? त्या महिपच्या हारी गेलाय नक्की? यांच्यासं काय कनेक्शन? एकमेकांशी अशी काय मैत्री ठेवली आहे की त्या महिपची नातं ठेवावं लागते? तेव्हा मग आता सुमन म्हणते की हो, मलाही याचं खरंच खूप कळत नाही. विचारून मी डोकं फुटलं विचार करून, पण काहीच कळत नाही. यांना विचारलं तर त्यांनी मला खूप रागाने उत्तर दिलं, अक्षरशः मला धमकी देऊन ठेवली की तू कोणालाच काही बाहेर सांगायचं नाहीयेस. मग मी म्हणून कोणालाच काही सांगत नव्हते, परंतु तुम्ही माझ्या घरातले मला अगदी बरोबर ओळखताय. प्रतिमा वहिनीनेही मला बरोबर ओळखलं होतं. आता ती म्हणते की मला काय करू काही समजत नाहीये. मग तो म्हणतो की नको चिंता करूस, मी आहे ना, मी सगळ्याचा पाठलाग करणार. आता रविराज शांत बसून, तू काही बोललाय महिप्त? त्या सगळ्याचा विचार करतो की महिप्त म्हणालेल असतो, तन्वी ही खरी तन्वी नाहीये, ती तोत्या आहे आणि प्रिया आहे. मग ती जेलमधून सुटलीय. आता ती नक्की काय आहे? म्हणजे जी मुलगी मी तन्वी सोबत तन्वी म्हणून आजपर्यंत घरात वावरायला देत होतो, ती मुलगी ही माझी तन्वीच नाहीये. म्हणजे हे महिपत जे काही नागराजशी बोलला आणि नागराजलाही सत्य माहीत आहे असं सगळं. आता तो घडबडला असतो म्हणून सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा हे रविराजने आता ठरवलेलं असतं. तर इकडे अर्जुन हा पोलिसांच्या मदतीने गाठोडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु 20 गाठोड्यांपैकी 18 गाठोडी असतात. 2 गायब. याचा अर्थ 2 गाठोडे कुठेतरी दुसरीकडे हरवलेत आणि जे तन्वी आणि सायलीचे आहेत. मग अर्जुन ठरवतो की नाही काही करून त्या 2 गाठोड्यांचाच तपास करायचा आणि त्याच्यामधूनच मला सायलीच्या आई वडिलांपर्यंत पोहोचता येईल असं तो आता हे सगळं बोलत असताना चैतन्याला सांगतो आणि त्याला सारखं लहानपणीची तन्वी आठवत असते. म्हणजे त्याला या गोष्टीत काहीतरी क्लिक होत असतं की नक्कीच सायली हीच माझी खरी तन्वी आहे का? आता चैतन्यशी बोलता बोलता एक गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते की प्रियाच्या बाबतीत, कारण प्रिया ही सायलीच्या बरोबर आश्रमात असताना खूप चुकीच वागायची. जर फ्लॅशबॅकमध्ये गेलो, सायलीने ज्या माहिती सांगितली आहे प्रियाबद्दल, त्यावरून एकच लक्षात यायचं की प्रिया ही सायलीच्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेवायची. सायलीला जसं करायचे तसं तिला करायचं असायचं. म्हणून आता अर्जुन विचार करतो की जर कदाचित त्या तन्वीनेच सायलीचा गाठोडा वगैरे तर चोरल नसेल ना. म्हणून आता तो विचार करतो की अश्विन तर रूममध्ये नाही, म्हणूनच तो अश्विनच्या रूममध्ये येतो आणि प्रियाच्या विरोधात काही सापडते का हे सगळं बघायला सुरुवात करतो, कारण त्याला ते गाठवड काही करून शोधायचं असतं. म्हणून तो आता त्यांच्या रूमचं जे लॉकर असतं ते लॉकर आता घाई गडबडीत पैसे शोधण्यासाठी, म्हणजेच वकिलाला पैसे देण्यासाठी अश्विनने चालूच ठेवलेलं असतं. लॉकरची चावी तिथेच अडकलेली असते. त्या मदतीने तो लॉकर ओपन करतो आणि तिथे बरेचसे ज्वेलरीज वगैरे ठेवलेले असतात. अर्जुन तिथे हात घालत नाही, तो डायरेक्ट आता तिथे लाल रंगाच काहीतरी गाठवड ठेवलेले असावं तिथे हात घालतो. आता अर्जुन ते बघतो आणि म्हणतो की हेच तर आहे ते लाल रंगाच गाठवड. आता अर्जुनला घरातल्यांपैकी कोणालाही काही कळू द्यायचं नसतं, इव्हन सायलीलाही. त्यांनी याबद्दल काहीही समजू दिलेलं नसतं, कारण सायलीला जर समजलं तर ती पुन्हा एकदा चिडेल. त्यामुळे अर्जुन अगदी शांत असतो. नंतर मग आता अर्जुन ते गाठोड बघतो आणि ते पाहिल्यानंतर
त्याला आता जबरदस्त धक्का बसतो. फायनली त्या गाठोड्यामध्ये प्रियाच्या लहानपणीचा खोटो असतो. आता एक तरी गाठवड हे त्याला सापडलेलं असतं, म्हणूनच तो आता खोटो बघतो आणि म्हणतो की एस ही तर तन्वी आहे, म्हणजे ही तर लहानपणीची तन्वी. अशी तर मला वाटत नाहीये की ही तन्वी दिसायची मगा सायलीचा खोटो असेल का. अशा गोष्टी आता त्याला आठवत असतात, म्हणूनच तो म्हणतो की नाही, मला वाटतंय हा लहानपणीचा तन्वीचाच खोटो असावा. आता तो फोटो खरं तर असतो प्रियाचा, पण तिने तो फोटो स्वतः लपवून ठेवलेला असतो. अर्जुनच्या आता हाती प्रियाच्या लहानपणीचा खोटो तरी लागलेला असतो. आता ही नवीन आहे हे सिद्ध करण्यासाठी तो फोटो तर खूप काम करणार असतो. म्हणून अर्जुन फायनली तो फोटो घेतो आणि तो फोटो घेत असताना फायनली आता अर्जुन पुढच्या तपासाला लागणार असतो. तर अर्जुनला आता त्या फोटोमधून प्रिया तन्वी नसल्याचं सत्य कसं समजणार आहे आणि अर्जुन मग साहिलीच्या आई-बाबांपर्यंत कसा पोहोचणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.